हाय, कसे आहेत सगळेजण? आता खूप छानच असतील. तर चला आता आपलं मॉर्निंगचं रुटीन. तर सकाळ पहिल्या आंघोळीची तयारी असते. गिजर लावलेला, म्हटलं तोपर्यंत भाजी वगैरे हे करून ठेवा. आता टिफिन असतं, श्रेयाचा टिफिन. म्हटलं तर भाजी काय करायची, तर श्रेयाचा पहिला प्रश्न असतो भाजी. म्हटलं तर शेंगांचंच मोडून करा. मग भाजी वगैरे केली. तर काही व्हिडिओ घेतलीच नाही, वेळच नाही भेटलेली पटपट. म्हटलं मग ते सगळं केलं. तिथे गेल्यानंतर चहा वगैरे झाला माझं, झाडून वगैरे घेतलेलं तिनेच. बेड वगैरे सगळं तीच आवरते, त्याच्यामुळे तीच करून जाते निम्मे इथे. तिने सगळं ते घड्या वगैरे घालून ठेवलेलं. मग सगळं स्वयंपाक केल्यानंतर किचन वगैरे वॉश केला, सगळं स्वच्छ. आता माझी तयारी असते नंतर शॉपला जायची. मग भांडी वगैरे सगळं तसंच असतं. मी पण आंघोळ वगैरे करून झाडून वगैरे सगळं परत घेतलं एकदा. ते भाजीचं तसंच होतं राहिलेलं. म्हटलं बेडवरचं तसंच राहून गेलेलं. म्हटलं तर परत एकदा झाडू वगैरे मारून सगळं हे करा. माझं सगळं आवरलं वगैरे, नाश्ता वगैरे झाला. आता आंघोळ सकाळची केली की मग सगळं होऊनच जातं. सगळं क्लीन वगैरे करून मग माझं आवरायची चाललेलं टिफिन वगैरे भरणं हे ते. म्हटलं आता कसं शॉपवरती जायचं. 11 वाजले की शॉपवरती जाण्याची वेळ होती माझी, आणि रोज 11च वाजतात मला आवरत तो पण हे ते. मग टिफिन वगैरे भरली मी माझे पण. नाश्ता तर माझं फ्रूट वगैरे येतेच असतं. नाश्ता वगैरे केला, घरातलं आवरलं वगैरे. मग टिफिन वगैरे भरलं, बॉटल फ्रूट वगैरे घेतले ह्याच्यामध्ये पिशवीत. गाजर वगैरे पण छान असतं खाल्लेलं. मग गाजर वगैरे घेतलं, डब्बा वगैरे भरून ठेवलं. मग माझं आवरायला चालू केलं. म्हटलं आता देवपूजा तर तीच श्रेया सकाळचं करून जाते, कधी कधी मी करते. नंतर मग माझं आवरत होते मी आपली रोजची रुटीन. जाताना वॉश करायचं, परत मग टोनर वगैरे हे करून ॲलोवेराचं जेल वगैरे लावून सनस्क्रीन. एवढंच मी जास्त काही यूज करत नाही, का तर मला दुसरं काही सूट होत नाही स्किनला, त्याच्यामुळे मी जास्त काहीच नाही यूज करत. त्याचं आवरलं वगैरे माझं, केस वगैरे विंचरली, पावडर वगैरे लावली, सनस्क्रीन वगैरे लावून मग पावडर लावली. पावडर तसं असं लावतच नाही, पण थोडंफार तर लावतेच. मग त्याच्यानंतर केसांना पण थोडंसं सिरम वगैरे पण यूज करते, का तर खूपच केस असं हे होतात मग बाहेर जायचं म्हटल्यावरती दुकानावर हवेने वगैरे. मग लिप बाम वगैरे केलं. मग माझं म्हणजे पूर्णच मी आवरलं, जे माझी रोजची रुटीन घेते ते सगळं आवरल्यावरती मग सेंट मारण्याची वेळ ती माझी लास्टला. तर मला आता वास नाही सहन होत, त्याच्यामुळं नंतर लक्षात आलं की सिरम लावा म्हणून सिरम वगैरे लावायला घेतलं. तर घसा दुखते म्हणून ते खूपच त्रास होत होता मला घशाला. गरम पाणी वगैरे पण घेतलेलं, तरी पण त्याचं काही फरक नाही वगैरे झाला थोडा. ते आवरलं वगैरे सगळं. मग आवरल्यानंतर मग गॅलरीत गेले. म्हटलं मस्त लोकेशन, फोटो वगैरे काढा. मग व्हिडिओ पण घेतला तसं तेच छान वाटलं. म्हटलं लोकेशन पण छान झालं, की तर ऊन पडलेलं होतं. मग सगळे दरवाजे वगैरे लाईटी वगैरे बंद केल्या. म्हटलं तर चला खूपच वेळ झाला आहे, का तर जर बसलं स्वतःचं हे करत तर कस्टमर वगैरे आले की मग खूप धावपळ होते. गॅलरीचे दरवाजे पडदे वगैरे सगळे हे केले. त्याच्यानंतर मग माझी जाण्याची तयारी. मग दरवाजा वगैरे लॉक केला असे. तोपर्यंत लिफ्ट येतच होती. मग आता आम्ही पूर्ण 11व्या मजल्यावर राहिला आहे, त्याच्यामुळे लिफ्ट यायला खूप वेळ लागतो. म्हटलं चला, लिफ्ट वगैरे आली. मी लिफ्टमध्ये गेले. लाईट वगैरे गेले की मग थोडंसं 5 मिनटं लिफ्टमध्ये करा, पण ते टेन्शनच येतं मग लिफ्टमध्ये एकदा जायचं म्हटल्यावरती. पण 11व्या मजल्यावर असल्यामुळं चालण्याचा तर प्रश्न येतच नाही, का तर चालायचं म्हटलं तर होतच नाही एवढं. त्याच्यानंतर मग लिफ्टमध्ये पण मी फोटो व्हिडिओ वगैरे घेतले. मला ती सवयच पहिल्यापासून लिफ्टमध्ये पण व्हिडिओ वगैरे घ्यायची. ती सवय काही जात नाही, ती घेतली. त्याच्यानंतर मग मधला नाही व्हिडिओ घेतला, चालत यायला लागतं त्याच्यामुळे. मग डायरेक्ट शॉपमध्ये आल्यावरच व्हिडिओ घेतला मी. म्हटलं आता साफसफाई वगैरे पण करायची होती शॉपमधली.
का तर मी आदल्या दिवशीचं सगळं कधी कधी कंटाळा आले की तसंच ठेवून जाते, काही आवरून जात नाही. त्याच्यानंतर मग ते आवरलं वगैरे, सगळं आवरायचं होतं. म्हटलं आता पटपट सगळं आवरून घ्या. मशीन वगैरे पण ऑन पुसून काढायची होती वॉटरप्रूफची, त्याच्यामुळं मग सगळंच आवरत बसले. सगळं वगैरे क्लीन झालं, व्यवस्थित क्लीन केलं. नंतर व्हिडिओ वगैरे पण घेतला मी दुकानाचं, पण म्हटलं तर 12 वाजले होते आवरत तोपर्यंत. आणि त्याच्यानंतर खूप भूक लागली, मध्ये पूजा वगैरे केल्यानंतर भूक लागली होती. म्हटलं संत्री आणलेली होती, संत्री खावा. ते संत्री वगैरे मी घेतली खायला. त्याच्यानंतर म्हटलं शॉपचं 12:30 वाजले होते, मग शॉपचा पण व्हिडिओ वगैरे टाकला. म्हटलं एकदा टाकावं पूर्ण, का अशाचं आहे कशाचं नाही. आपलं म्हणजे पार्लर अँड कॉस्मेटिकचं शॉप आहे. ते मी सगळा व्हिडिओ वगैरे घेतला पूर्ण, एकदा बघा तुम्ही. त्याच्यानंतर शुभम येत होता माझ्याकडनं, तो बाहेर गेलेला आणि गाडी तिकडंच लावून मग चालत आलेला. मस्त चालला होता इकडं बघत आहोत. त्याला माहीतच नाही मी व्हिडिओ काढले, मी पडद्याच्या बाहेरनं व्हिडिओ काढला. तर आजचा व्हिडिओ इथपर्यंतच होता. चला बाय सगळ्यांना.